अध्यक्ष महोदय, मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या ठिकाणी वळतो। आता अध्यक्ष महोदय, आपणही विरोधी पक्षात काम केलेलं आहे। तुम्ही ज्यावेळी गाऱ्हाण मांडता त्यावेळी त्या खात्याचे मंत्री बसले पाहिजेत की नाही। आता एकटे सावे साहेब सामाजिक न्यायाचे आहेत म्हणून मी ओबीसीचे म्हणून मी ओबीसींची व्यथा मांडली। बाकी बांधकाम खात्याचे मंत्री नाही आहेत, कुठे आहेत? राज्यमंत्री आहेत। बांधकाम आपल्याकडे आहे। यंत्रणांचं लक्षात राहत नाही आजकाल। नाही, ते अशा ठिकाणी जाऊन बसलेले आहेत की ती मंत्र्यांची जी रेषा आहे त्याच्या पलीकडे जाऊन बसलेले आहेत। पण हरकत नाही, ते आहेत। नगर विकास विभागावर बोलायचं आले बांधकाम मंत्री, माझा आवाज ऐकून लगेच आले। मी त्यांचं स्वागत करतो। तुमचं त्यांचा आणि अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाचे मंत्री कुठे आहेत? एवढे मंत्री आहेत ना। सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत बसलेले, बिचारे इतके सिन्सिअर मंत्री महाराष्ट्रात दुसरा कुठला सापडणार नाही। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत आणि तुमचा हे MSRDC आहे, हजारो कोटीची टेंडर काढली जातात। मी मागच्या वेळी विधानसभेत म्हटलं, टेंडर काढायचं एस्टिमेट तुम्हीच करता। एस्टिमेट केल्यानंतर टेंडर कितीला जावं? 38%, 37% हाय नाही। म्हणजे अध्यक्ष महोदय, तुम्ही बसा, तुम्हाला कुठे साहेब हे ज्ञान महत्वाचं आहे। 35 ते 45% एवढ्या जास्त दराने निविदा गेल्या। मागच्या वेळी मी बोललो, आता मागच्या सरकारने पुणे रिंग रोड, विरार अलिबाग मल्टीमोड कॉरिडॉर, जालना नांदेड एक्सप्रेसवे, नागपूर चंद्रपूर एक्सप्रेस, भंडारा गोंदिया एक्सप्रेसवे, नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे, अशा 6 एक्सप्रेसवेची घोषणा केली। आणि अध्यक्ष महोदय, भूमी अधिग्रहण आणि केंद्र शासनाच्या इतर परवानग्या न घेता त्याची टेंडर निघाली। अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायतीचाही ठराव लागतो, ग्रामसभेचा आपल्याला, त्याची कुठल्याही गावाला विचारलंच नाही तुमच्या गावातनं रस्ता नेऊ का नको नेऊ। अध्यक्ष महोदय, आणि ठराविकच 4 कंपन्यांनी वेगवेगळे टेंडर भरले। अध्यक्ष महोदय, आता वाटप करताना मेगा इंजिनिअरिंगला L1 असेल तर नवयुगाला L2 दिलं जातो। सर्व प्रकारची टेंडर ही ठराविक लोकच भरतात। जालना नांदेड एक्सप्रेसवे मधील कामावर जानेवारी 2025 पर्यंत 3 जिल्ह्यातून हा रस्ता जातो। 1757 हेक्टर जमीन संपादित करणं आवश्यक आहे। सरकारी आकड्यानुसार 1292 हेक्टर जमीन अजून संपादित झालेली आहे, म्हणजे 73.6%। पण मावेजा किती वाटप झाला तर 862 हेक्टर, म्हणजे 52%। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागाने 14 ऑक्टोबर 24 रोजी एक शासन निर्णय केला। जालना ते नांदेड या मार्गासाठी निविदा स्वीकृत देण्यासाठी 70% भूसंपादन असावं असं नमूद केलंय त्यात। पण अध्यक्ष महोदय, 52% मावेजा वाटप झाला। मावेजा दिल्याशिवाय ते पूर्ण धरत नाहीत। 52%वरच यांनी कामाला सुरुवात केली, निविदांना स्वीकृती देण्यात आली। एवढी काय घाई झालेली होती? लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी हा उद्योग जो झाला, एवढी काय घाई झालेली होती की जमीन अक्वायर करायच्या आधीच आपण अध्यक्ष महोदय 52% जमिनीचा मोबदला दिलेला असताना आपण कार्यारंभ सुरू केला।